पावनः अनिलः अमृताशः अमृतवपुः सर्वज्ञः। 811 पावनः स्मृतिमात्रेण केवळ त्याची आठवण स्मरण केली पुनाती इति जो शुद्ध करून टाकतो असा तो पावनः। सदैव शुद्ध करणारा इंद्रिय आणि त्यांचे विषय यापासून भक्तांना दूर ठेवतो, त्यांना पावन करतो असा तो पावनः। अतिशय पवित्र। ओम पावनाय नमः। 812 अनिलः इलती प्रेरणं करोती म्हणजे प्रवृत्त करतो, प्रेरणा देतो। इति इलः त्याला इलः म्हणतो। तत्रही तत्वात तसा जो नाही तो अनिलः। इलती स्वपिती म्हणजे इति अज्ञः जो असा असतो तो अज्ञ, त्याला अज्ञाला इलः असं म्हणतात। तत्विपरीतः त्याच्या उलट नित्य प्रबुद्ध स्वरूपत्वात नेहमी ज्ञानाने परिपूर्ण असलेला असा तो अनिलः। किंवा अगहन म्हणजे गहन नसलेला अनिलः जो सहज प्राप्य आहे, सुलभ आहे। भक्तेभ्यः सुलभः सहज प्राप्त किंवा सुलभ जो आहे, उपलब्ध आहे भक्तांना भक्ती केल्यावर असा जो तो अनिलः। वायू किंवा घर नसलेला, कारण वारा जो असतो, वायू जो असतो सर्वत्र सर्वव्यापी असा जीवनदाता आहे। निलः म्हणजे घसरणं, जो घसरू देत नाही, अविद्येमध्ये अज्ञानामध्ये जो घसरू देत नाही असा अनिलः। ओम अनिलाय नमः। 813 अमृताशः स्वात्म अमृतम म्हणजे स्वरूपामध्ये अमृत अश्नाती इति सेवनाचा जो आनंद घेतो असा तो अमृताशः। मथितम अमृतम म्हणजे अमृत ढवळून सुरान म्हणजे देवांसाठी पाययित्वा देवांना प्यायला देतो। स्वयंच्या अश्नाती स्वतःसुद्धा जो ग्रहण करतो असा तो अमृताशः। अमृता अनश्वर फलत्वात म्हणजे अमृतरूपी अविनाशी अमर फळ असणाऱ्या ज्याच्या आशा वांछा अस्य इति ज्याच्या इच्छा आशा ह्या अविनाशी अमर अशा फळं असणाऱ्या असतात तो अमृताशः। अमृत अमरता ज्याच्या इच्छा कधी निष्फल होत नाहीत किंवा जो कायम अमृत सेवन करतो असा अमृताशः। 814 अमृतवपुः मृतं मरणं तत्रहितं मरण नसलेला ज्याला मृत्यू अस्तित्वात नाही। वपुः असं ज्याचं स्वरूप आहे तो अमृत वपुः। शाश्वत वास्तविकता पूर्ण महिम्याने कायम आनंदित आणि अमर शरीर असलेला असा तो अमृत वपुः। ओम अमृत वपुषे नमः। 815 सर्वज्ञः सर्वं जानाति इति सर्व काही जो जाणतो तो सर्वज्ञः। श्रुती म्हणतात य सर्वज्ञः सर्वविद हा सगळं काही जाणतो आणि सर्व जाणणारा असतो, जो सर्ववित आहे तोच सर्वज्ञ। जागरूकतेचा जो प्रकाश असतो तो सगळ्या घटना प्रकाशित करतो, ज्यामुळेच त्याचं ज्ञान सर्व प्राणिमात्रांना होऊ शकतं। बाहेरच्या आणि आंतरिक गोष्टी ज्या केवळ त्याच्या चेतनेमार्फतच प्रकाशित होतात, त्यामुळेच केवळ सर्व प्राणिमात्र अनुभव घेऊ शकतात असा सर्वत्र सतत सर्वव्यापक सर्वज्ञ जो आहे तो सर्वज्ञ। ओम सर्वज्ञाय नमः।